नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती स्थापना आणि पूजेची सविस्तर पद्धत. गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करून सुख समृद्धीचा वर्षाव करतात. म्हणूनच गणेश चतुर्थीला त्यांची स्थापना करून भक्तिभावाने पूजा केली जाते. सर्वात आधी घरातील पूजा करण्याची जागा स्वच्छ करा. पाटावर लाल कापड अंथरून सुंदर रांगोळी काढा. मूर्तीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ, आंब्याची पाने व सुपारी ठेवा. शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये आणा आणि पाटावर विराजमान करा. हातात अक्षता व पाणी घेऊन संकल्प करा. आज श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मी गणपती बाप्पाचे स्वागत करीत आहे. आमच्या घरात सुख शांती व समृद्धी नांदो. आता सुरू करा गणपतीची षोडशोपचार पूजा. आवाहन करून बाप्पाला आसन द्या. पाद्य, अर्घ्य, आचमन्य अर्पण करा. पंचामृताने स्नान घाला. चंदन, अक्षता, फुले अर्पण करा. धूप दीप दाखवा. मोदक, फळे, नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवा. पान सुपारी अर्पण करून मंत्र पुष्पांजली द्या. शेवटी 3 प्रदक्षिणा घालून नमस्कार करा. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ओम गम गणपतये नमः हा मंत्र किमान 11 वेळा म्हणा. यानंतर सर्वांनी मिळून सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती गा आणि प्रसाद वाटा. गणपतीची पूजा तुम्ही 5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत करू शकता. रोज सकाळ संध्याकाळ आरती व नैवेद्य अर्पण करणे आवश्यक आहे. अशा भक्तिभावाने केलेली गणेश पूजाच आपल्याला आयुष्यात सुख, शांती व यश देणारी ठरते. गणपती बाप्पा मोरया. ही माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब